बाकीचे सुद्धा पहा लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय, हिबिस्कस पार्ट ऑफ हिबिस्कस फ्लॉवर हे आहे आणि प्रकाशाचे गुण लाईट ऑफ प्रॉपर्टीज सांगितलेलं. तर मॅडम आता लाईट ऑफ प्रॉपर्टीज किती प्रॉपर्टीज आहे लाईट आणि तुम्ही कसे दाखवला? सर आपण हा लाईटचा सोर्स दाखवला आणि त्याच्यामधून निघणाऱ्या किरणांमध्ये जर आपण लाईटच्या प्रॉपर्टीज दाखवल्या तर लाईट हे डिस्पर्स होते इनटू कलर्स, लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड, light can be refracted, light produce shadow and light travels in a straight line. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू सरळ दिसते. ठीक आहे. त्यानंतर सर हे एलिमेंट्सचे कार्ड्स तयार केलेले आहेत. सुंदर आहे या मॅडमने, कारण काय एवढे मोठे एलिमेंट त्याचे अनुक्रमांक अनुभारांक वगैरे अजिबात लक्षात राहत नाही. निसर्गातून 103 आहे मॅडम, म्हणजे त्या पिरियडिक टेबल मध्ये त्याच्यामध्ये 103 आहे. तर पहिला हा हायड्रोजन आहे का हेलियम आहे? पहिला हायड्रोजन आहे. नंतर मग या साईडला हायड्रोजन दिसतं, म्हणजे इथे पाणी दिसतं विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी. मग पाण्यामध्ये काय, तर पाण्यामध्ये एच म्हणजेच काय, तर मग एच म्हणजे हायड्रोजन, मग त्याचे गुणधर्म, त्याचे उपयोग आणि तो कुठे आढळतो ही संपूर्ण माहिती आहे एका शीट मध्ये आपण विद्यार्थ्यांना शीट बनवल्या. अशा सर मी 20 शीटा बनवल्या. म्हणजे तुम्ही कुठल्या वर्गाची होता? मी 6वी 7वी. आणि 6वीला किती मुद्रांचा अभ्यास? 20 तेवढं तुम्ही बनवलेला. हो सर. आणि परंतु 6वीला फक्त यांची ओळख आहे की हा हायड्रोजन आहे आणि हा याचा सिम्बॉल हा आहे. तर ती माहिती मी या ठिकाणी ऍड केलेली आहे. आपण म्हणतो सूर्य हायड्रोजन व्हायचा गोळा असं म्हटलं जातं. तर हायड्रोजन जो ज्वलनशील असतो, हलका असतो, ज्वलनशील असतो, हायड्रोजनचे गुणधर्म उपयोग वगैरे सर्व काय कुठे हे पण आहे. आणि याच्यानंतर एखादा हेलियम दाखवलं. हेलियम आहे. तर हेलियमचे गुणधर्म या पद्धतीने हा फुगा आहे, हा हेलियम आहे. या प्रकारचे हेलियमचे गुणधर्म याचे पळतात, म्हणजे लगेच फक्त हे करतो. आता हा लिथियम आहे. लिथियम असा लिथियम याच्यामध्ये असतो या प्रकारचा आहे. लॅपटॉपच्या ज्या बॅटऱ्या वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला लिथियम दिसतो. त्याच्यानंतर हा जो काच सारख्या वस्तू असतात सर त्याच्यामध्ये घटक वापरला असतो बोरॉन आणि त्याचा सिम्बॉल आहे सर बी. तर खूप खूप अभिनंदन मॅडम. आणि मध्ये मॅडमने सांगितलेलं आहे की म्हणजे लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय हे पाहिजे. लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. तर हा बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लायची अंडी आहे. काय हरकत अंडी पासून जे बटरफ्लायच्या अंडी पासून जे विकास होतो तो बटरफ्लाय. तर हा बटरफ्लाय नंतर हा बटरफ्लाय कुठे झाला त्या फुलावर जातो. तिथे फुलावर तर पहा पहिली अंडी, नंतर ती अळी अवस्था, डायरेक्ट अळीमध्ये जातो, नंतर कोश अवस्था, नंतर या प्रकारे त्याचा विकास होत जातो आणि नंतर मग फुलावर जातो. या प्रकारचे मॅडमनी पार्ट ऑफ हिबिस्कस जास्वंदाचे जे वेगवेगळे भाग आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सर इथे. आणि त्यांना मग सुट्या भागामध्ये खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की कॅलिक्स आहे, हा कॅलिक्स आहे म्हणजे ओळख फक्त आपल्याला. त्याच्यानंतर हा पेडिसिल आहे, पेटल्स आहे, फिलामेंट आहे, अँथर आहे आणि हा स्टिग्मा. या प्रकारचे या फुलाचे या झाडाचे एवढे भाग असतात. मॅडमने वेगळे दाखवून देण्यात आलेले आहे. या प्रकारे आपण सर्वांनी अभ्यास करावा एवढंच मला सांगावं असं वाटतं. जय